हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू महान आहे, तो अद्भुत आहे, तो लवकर येणार आहे, तो लवकर येणार आहे. आपण सर्वजण तयार होऊयात. हालेलुया. प्रियानो, आम्ही देवाच्या मागे चालत असताना देव मला जसा चालवतो तसं मी चाललं पाहिजे. लोकांना बरं वाटेल म्हणून तसा मी चालत नाही, पण माझं चालणं माझ्या देवाला प्रिय असलं पाहिजे. हालेलुया. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेला, तो मारला गेला, तो पुरला गेला, पुन्हा उठला. आता तो आपल्या ज्ञानाने, कोणाच्या ज्ञानाने? त्याच्या ज्ञानाने, तुमच्या माझ्या नव्हे, एखाद्या डॉक्टरच्या नाही, इंजिनियरच्या नाही, आर्किटेक्टच्या नाही, तो आपल्या ज्ञानाने. आपण ते वचन वाचूया, यशाचा 53 अध्याय, ज्याच्या 11 वचन. ज्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्यांचे फळ पाहून समाधान पावेल, तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांश निर्दोष करील. आपल्या ज्ञानाने बहुतांश निर्दोष करील. या जगात लोक निर्दोष होण्याचा प्रयत्न करतात, पण देव आपल्या ज्ञानाने, आपल्या रक्ताने सर्वांना शुद्ध करत आहे, तो पवित्र करत आहे. मला सांगू द्या की ज्याला गॉस्पल कळलं त्याला अख्खं बायबल कळलं. सुवर्तमान नेमकं काय की तो आपल्या ज्ञानाने, म्हणून वधस्तंभ हे देवाचं ज्ञान आहे, विजडम आहे. इंग्लिशमध्ये फार सुंदर सांगितलेलं आहे, ते विजडम आहे. विजडम म्हणजे देवाचं ज्ञान, माणसांचं नव्हे, जे शोधून शोधून काढलं जमिनीतून, हे माणसाचं ज्ञान आहे. पण देवाचं ज्ञान हे वरील ज्ञान आहे. आणि बायबल सांगतं वरील ज्ञान हे मूळतः शुद्ध असते. प्रेज द लॉर्ड. देवाचं ज्ञान शुद्ध आहे. या जगात अनेक लोक सांगतात की देवाला काहीतरी दिल्याने आपण देवाच्या जवळ जाऊ, पण बायबल सांगतं येशूच्या रक्ताने धुतल्यामुळे तू देवाच्या जवळ जातोस. त्याच्या मार्गात चालल्याने तू देवाच्या जवळ जातोस. आणि म्हणून मला सांगू द्या की पवित्र शास्त्र अपसाइड डाऊन आहे. एक वधस्तंभ जर पाहिला तर एक आडवा खांब आहे, एक उभा खांब आहे. हे काय? आडव्या खांबाला उभा खांब छेदून जातो. म्हणजे आडवं म्हणजे मनुष्य, मनुष्याच्या ज्ञानाला देवाचं ज्ञान छेदून जातं. आणि कुठे जातं? वर. वरचं टोक हे वर आहे. म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, हे मी पवित्र शास्त्राच्या शिक्षणावरून तुम्हाला सांगतो की जगाचं ज्ञान तुम्हाला निर्दोष करणार नाही, तर देवाचं ज्ञान तुम्हाला निर्दोष करणार आहे, ते शुद्ध करणार. आणि म्हणून आम्ही पाहतो की अनेक लोक चांगलं वागतात, पण त्यांच्या पापाची क्षमा झालेली नसते. म्हणून मनुष्य केवळ चांगला, या जगात खूप चांगले चांगले लोक आहेत, मनुष्य केवळ चांगला असल्यामुळे तो देवाच्या राज्यात प्रवेश नाही करत नाही, तर जो येशूच्या रक्ताने धुतल्यामुळे, क्षमा पावल्यामुळे तो स्वर्गाच्या राज्यात जाणार. हे सत्य आहे. म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की पवित्र शास्त्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन जरा बदला. कारण त्यामध्ये जे काही केले ते माझ्या देवाने माझ्यासाठी केलेलं आहे. आणि तो एकच म्हणतो, माझ्या मागे या. मागच्या वेळेस आपण पाहिलं की मनुष्याला नवजीवन हे देवाने गिफ्ट दिलेलं आहे, जे माझं नाही, जे देवाने मला दिले. आणि ते देवानं दिलेलं जीवन जगण्यासाठी पवित्र आत्मा, पवित्र वचन माझं मार्गदर्शन करतं. ते मला सर्व सत्यामध्ये नेतं.
हालेलुया. म्हणून आम्हाला देवाच्या वचनाकडे अति विश्वास अशा नजरेनं आणि देवावरील आशेनं. तुम्हाला कोण बदलणार आहे? देव बदलणार. का तुम्ही बदलणार? तुम्ही फक्त कोऑपरेशन करणार. डॉक्टर ऑपरेशन करतो, तुम्ही फक्त कोऑपरेशन करता. तसं माझ्यामध्ये कार्य होण्यासाठी देव कार्य करत आहे, मी फक्त कोऑपरेशन करत आहे. त्याच्यासाठी मी स्वतःला तयार करत आहे. हे देवा बोल, तुझा दास ऐकत आहे. कोऑपरेशन. मेरे मन में नया काम कर प्रभु. कोऑपरेशन. जे काम तर तोच करणार आहे, पण मी प्राप्त करतो माझ्या मनामध्ये तू नवीन कार्य कर. आज आम्हा प्रत्येकाला भुकेनं आणि ताणेनं देवाकडे गेलं पाहिजे. तो तुमची प्रत्येक गरज. म्हणून आशेनं देवाकडे पहा. प्रेज द लॉर्ड. मिळते, देतोय, मिळालं तर मिळालं, नाही नाही मिळालं या उद्देशाने देवाकडे जाऊ नका. देवाकडे जाताना तुम्ही आशेनं जा, भुकेने जा. दाविदा म्हणतो, हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. ही भूक आहे. आणि देवाकडे अशीच भूक पाहिजे. एक पारंपरिक पद्धत म्हणून, रूढ पद्धत म्हणून, लोकांना खुश करण्यासाठी, एक मान सन्मान मिळण्यासाठी देवाकडे जाऊ नका. तर भुकेने ताणेने जा. तो तृप्त करणारा देव आहे. जे भुकेले आणि ताणेल ते धन्य, त्यांना मी तृप्त करतो. आणि पुन्हा मी देवाकडे गेलं पाहिजे. आणि पुन्हा मला सांगू द्या की ज्यावेळेस आम्ही आशेने देवाकडे जातो, त्यास माझी आशेचा मनोभंग तो कधीच होऊ देणार नाही. रोमकराच्या 5:3 मध्ये म्हटलेलं आहे, तो माझ्यातल्या आशेचा मनोभंग कधीच होऊ देणार नाही. आणि म्हणून देवाकडे पहा. प्रेज द लॉर्ड. मला माहिती आहे की ही जी मंडळी देव तयार करताय, मला सुद्धा फार आश्चर्य वाटतंय तुमच्याविषयी. देव आम्हा सगळ्यांना फार चांगल्या रीतीने वाढवत आहे. देव आमच्यावर कृपा करत आहे. देव आमचा सांभाळ करत आहे. माझा विश्वास की कट्टर ख्रिस्ती लोक आहेत. ख्रिस्ताशी तुम्ही कट्टर आहात. आणि तीच गोष्ट देव तुमचा सन्मान करणार आहे. ज्यावेळेस तुम्ही देवावर प्रेम करता, त्यास अनेकांच्या समोर देव तुमचा सन्मान करत आहे. देव तुम्हाला आशीर्वादित करणार. आणि म्हणून प्रियानो, मला सांगू द्या की आम्ही देवाकडे गेलं पाहिजे. ख्रिस्ती जीवनामध्ये सगळं काही सुरळीत असतं असं नाही, पण सुरळीत होण्याची आम्हाला आशा आहे. हालेलुया. या जगात अनेक लोक सुरळीत, त्यांचं जीवन सुरळीत नसतं, पण ख्रिस्ताविना जगणाऱ्याला काही आशा नाही. काहीच आशा नाही. पण जो कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, त्याच्या जीवनामध्ये समस्या असल्या, अडचणी असल्या तरी देव त्याच्यामध्ये जी आशा निर्माण करतो, त्या आशेचा मनोभंग तो कधीच होऊ देणार नाही. एक गोष्ट, धार्मिकाला कष्टातून जावंच लागतं, पण त्याचा परिणाम चांगला होतो बरं का. हालेलुया. पहिले शमूएल हालेलुया. पहिले शमूएल 23 अध्याय 14 वचन. मग दावीद रानातील गड्यात राहू लागला. तो जीफ नावाच्या रानातील पहाडी प्रदेशात राहिला. शाऊल त्याचा शोध नित्य करीत असे, पण देवाने त्यास त्याच्या हाती लागू दिले नाही. आमेन. या ठिकाणी फार महत्वाची गोष्ट आहे की शाऊल या दावीदाचा रानामध्ये रोज पाठलाग करत आहे. पण मला सांगू द्या की देवाने दावीदाला शाऊलाच्या हाती लागू दिलं नाही. त्याचप्रमाणे संकट, समस्या, प्रॉब्लेम्स हे तुमचा पाठलाग करतील, पण देव
त्या शत्रूच्या तावडीत तुम्हाला लागू देणार नाही. त्या शत्रूच्या तावडीत तो तुम्हाला शत्रूच्या हाताला तो तुम्हाला लागू देणार नाही. खरं बायबल सांगतं 1 कोरिंथ याचा 10वा अध्याय आणि 13वा वचन. 1 कोरिंथ 10:13. मनुष्यास सहन होते तिच्यापेक्षा दुसरी परीक्षा तुम्हावर गदरली नाही. तुम्हाला सहन होईल इतकीच परीक्षा आहे. काय म्हणतो? तुम्हाला सहन होईल इतकीच परीक्षा देव तुम्हाला घेतो. जर मला सहन न होणारी परीक्षा झाली असती तर मी केव्हाच मेलो असतो. जर मी जिवंत आहे याचा अर्थ मी सहन करू शकतो. पण या सहन करण्याच्या परिस्थितीमध्ये देव काय करतो? आणि देव विश्वास पात्र आहे. तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही. तो विश्वास पात्र आहे. बट इंग्लिशमध्ये सांगितलं बट गॉड इज फेथफुल. देव विश्वास पात्र आहे आणि तो काय करेल? तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही. तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपाय करेल. आमेन. तो तुमच्या परीक्षेमध्ये तुमची सहनशक्ती वाढविल असं म्हटलंय. हालेलुया. नीट पुन्हा वाचा. असे की तुम्ही ती सहन कराव्यास समर्थ व्हावे. आमेन. तुमची सहनशक्ती वाढतो. आम्हाला तर वाटतं देव आमचा प्रॉब्लेम सोडवेल, पण बायबल सांगतं की देव तुमची सहनशक्ती वाढवणार आहे. म्हणजे प्रॉब्लेम नाही सोडवणार त्यावेळेस. म्हणून संकटात असणाऱ्यांनो घाबरू नका. प्रॉब्लेम तर सुटणारच आहे, पण त्याच्या आधी प्रॉब्लेमला तोंड देण्यासाठी देव तुमची शक्ती वाढवत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी काय सांगतोय प्रॅक्टिकली मला आता आश्चर्य वाटतं की अरे बापरे हे कसं काय झालं? या प्रॉब्लेममधून कसं काय बाहेर आलो? माझी इतकी उकवत नाहीये. मला ते अशक्य होतं. मी पुन्हाही सांगतो त्याचं जास्त इम्पॉर्टन्स देऊ नका. फुटपाथवर झोपणं माझं लक्षात म्हणजे येण्यासारखंच नाही. मग खायला काही नाही, लोकांनी पण स्वागत केलं नाही, खाली मान घालून त्या फुटपाथवर झोपायचं आहे. त्याच्या आधी 10 वर्ष मी 1 ते 10 10th फर्स्ट टू 10th मी प्रिफेक्ट होतो. त्यामुळे सगळे माझ्या कंट्रोलमध्ये होते. मला सगळे घाबरायचे. मी आज होतो असा पण सगळा वर्ग मला घाबरायचा आहे. 1ली पासून तर 10वी पर्यंत एका वर्गाचा मीच एक प्रिफेक्ट होतो. त्यामुळे माझ्यामध्ये गर्व निर्माण झाला होता. मला सगळ्यांना असं शिकवायची माझ्यामध्ये इच्छा असायची. माघार घेणाऱ्यापैकी मी नव्हतो. गर्विष्ठ मनाचा होतो. तो व्यक्ती इंजिनियर व्यक्ती फर्स्ट क्लास इंजिनियर ज्यावेळेस त्या फुटपाथवर झोपतो. हे कसं झालं असेल बाई का? ते फुटपाथवर झोपत असताना लागणारी सहनशक्ती देव मला पुरवत होता. असा त्याचा अर्थ आहे. म्हणून तुम्ही जर काही संकटातून जात आहात तर दोष देऊ नका. देव तुमच्याकडे लक्ष देत आहे. सध्या तरी तो तुमचा प्रॉब्लेम सोडवणार नाही, पण त्या प्रॉब्लेम मध्ये असताना तो तुम्हाला सहनशक्ती पुरवेल. आणि जर तुम्ही त्याला विश्वासू राहिला आणि दुसरी गोष्ट ती सहनशक्ती मिळाल्यामुळे मनुष्य परिपक्व बनतो, मॅच्युअर होतो. बालिश ख्रिस्ती आणि मॅच्युअर ख्रिस्ती याच्यात फरक आहे. अनेक लोक विश्वासणारे आहेत पण बालिश आहे म्हणून तो म्हणतो अजूनही तुम्हाला निर्या दुधाची गरज आहे. बालिश ख्रिस्ती आहे. पण दुसरीकडे मी पाहतो की तो मॅच्युअर ख्रिस्ती. मॅच्युअर ख्रिस्ती तेव्हा होतो तो संकटातून जात असताना देवाच्या कृपेचा फायदा घेतो, देवाने पुरवलेल्या सहनशक्तीचा फायदा घेतो, तो विश्वासू राहतो आणि देव त्याला सर्व संकटातून सोडवतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून अनेक लोकांचा गैरसमज आहे की त्यांना वाटतं की
प्रार्थना केली की जादूची कांडी फिरवली पाहिजे की एकदम सगळं झालं पाहिजे, तसंही करेल तेव्हा. पण तुम्ही विश्वासात राहिला तर, तुम्ही देवाच्या सहवासात राहिला तर देव तुमची प्रत्येक गरज ख्रिस्त येशूमध्ये गौरवाने पुरवणार. स्तोत्रसंहिता याचा 34 अध्याय आणि 19 वचन. धार्मिकाला बहुत कष्ट होतात तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडवतो. आमेन. तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडवतो. विश्वासणाऱ्यांनो लक्षात घ्या, तुम्हाला बहुत संकट येतील पण देव त्याच्यातून तुम्हाला सोडवणार. उदाहरणार्थ मला एखादी प्रॉब्लेम असतो आणि तो सुटावा अशी माझी फार गरज आहे, फार उतावळा होतो. मग इतक्या प्रार्थना कर, इतकी स्तुती कर, इतका उपास धर, इतकं काय कर की देवाने आत्ताच्या आत्ता माझ्या प्रार्थना ऐकली पाहिजे. पण तो म्हणतो सध्या मी तुझी प्रार्थना ऐकणार आहे पण सहनशक्ती पुरवणार. आणि देव अशा विश्वासाला अशी सहनशक्ती येतो, तो मॅच्युअर होतो आणि देव चमत्कार करतो. हालेलुया. म्हणून देवाचं ज्ञान काय, तो येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला ज्ञान पुरवेल यासाठी की आम्ही शुद्ध असावं. आणि म्हणून शुद्ध असणं म्हणजे एखादी घाण लागली ती पुसून काढणं नव्हे. शुद्ध असणं म्हणजे तुमच्या समज बुद्धीतली अज्ञान दूर करणं. हालेलुया. शुद्ध असणं म्हणजे चूक, काल खोटं बोललो तर देवाची क्षमा कर, शुद्ध कर, ते झालंच पाहिजे. पण त्या शुद्धतेविषयी बोलत नाही. बायबल त्याविषयी बोलत आहे की देवावरचा जो अविश्वास आहे तो निघून जाणं म्हणजे तो व्यक्ती शुद्ध असणं. हालेलुया. आणि म्हणून देवाला अशा प्रकारच्या लोकांची गरज आहे. अशा लोकांना विराच्यातल्या बाणाप्रमाणे देव वापरतो. कारण त्याचे जो ज्ञान आहे, देव आपल्या ज्ञानाने त्यांना निर्दोष करील. आता प्रश्न विचारतो बरं का, लक्ष द्या. तुम्ही कशाने निर्दोष झाला आहात? येशूच्या रक्त. हे ज्ञान आहे बरं का देवाचं. तो म्हणतो हे ज्ञानाने लोक निर्दोष होतील. आणि आज तुम्हाला आणि मला कळायला पाहिजे की पवित्र आत्मा माझ्यामध्ये काहीतरी काम करत आहे की जेणे प्रकारे देवाच्या ज्ञानापर्यंत मी पोहोचावा, देवाच्या सामर्थ्यापर्यंत मी पोहोचावं. मला आश्चर्य वाटतो, दानिएल प्रार्थना करायला लागला, त्याने देवाने त्याची प्रार्थना ऐकली आणि प्रार्थनेला सुरुवात होताच देव त्याला उत्तर देतो. प्रार्थनेला सुरुवात होताच देव त्याला उत्तर देतो. मी माझ्याकडे पाहतो, प्रभू मी प्रार्थनेला सुरुवात केल्याबरोबर आता मी पवित्र 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 असं म्हणतो. अहो, जे उत्तर मला पाहिजे होतं ते दानिएलला मिळालं. किती फास्ट. त्याने नुसते प्रार्थना सुरुवात केली की लगेच त्याचं उत्तर. आम्ही तर प्रार्थना करतो आणि कितीतरी दिवस जातात, आमेन पण म्हणतो, दिवस पण निघून जातात, वर्षही निघून जातात, आधी प्रार्थनेचं उत्तर नाही. का? जसं दानिएल मॅच्युअर झाला होता, परिपक्व झाला होता, मग त्याला उत्तर मिळालं. त्या प्रकारे आम्ही समस्येत असताना ज्यावेळेस परिपक्व होतो, ज्यावेळेस विश्वासामध्ये स्थिर राहतो, ज्यावेळेस देवाच्या ज्ञानामध्ये बी असतो, विजडममध्ये बी असतो, देवाच्या इच्छेमध्ये असतो, असा व्यक्ती गुडघा टेकल्या देव त्याला प्रार्थनेचं उत्तर देतो. हालेलुया. आणि म्हणून देवाचं वचन सांगतंय की तुम्ही फक्त देवावर अवलंबून राहा. आपल्या पैशावर अवलंबून राहू नका, सोन्यावर अवलंबून अवलंबून राहू नका, लोकांवर अवलंबून राहू नका, अधिपतींवर अवलंबून राहू नका, राजांवर अवलंबून राहू नका, सेनाधीश परमेश्वरावर अवलंबून राहा. एक गोष्ट मला सांगायची वाटते, जितकी समस्या मोठी आहे त्याच्यानंतर आशीर्वाद तेवढेच मोठे आहेत. म्हणून घाबरू नका.
एखाद्याला खूप मोठी समस्या असेल, मला कळतं नक्कीच याला मोठा आशीर्वाद आहे. एखादा मोठ्या परीक्षेत असेल, मला असं वाटतं की नक्कीच याला मोठा आशीर्वाद आहे. म्हणून परीक्षा किती मोठी असू द्या, विजय तेवढाच मोठा आहे. म्हणून परीक्षेत असणाऱ्या लोकांनो, काळजी करू नका. तुमच्यासाठी देवाने चांगला प्लॅन केलेला आहे, तो तुमच्या हिताचा आहे. हालेलुया. म्हणून दोष देऊ नका. माझं फार संकट भारी आहे. ज्यावेळेस योबाचे मित्र त्याला म्हणाले, अरे बापरे, तुझं संकट फार भारी आहे, नको नको आम्ही घरी जातो. कारण काही बोलायला चान्स नाही त्या मित्रांना. कसं तरी करून या योबाच्या पासून त्याला सोडून कुठंतरी आपल्या घरी जायचंय. कारण बरेच दिवस झाले योबाच्या संगती बसून बसून कंटाळलेत. मग बोलताना काय म्हणतात, निगेटिव्ह उत्तर आहे. हे निगेटिव्ह आहे. योबा, तुझं संकट फार भारीच आहे, आमच्या आवाक्यात नाही, म्हणून आम्ही आपलं निघून जातो. पण मला सांगू द्या, जेवढं संकट भारी, दुप्पट आशीर्वाद देवाने योबाला दिलेलं आहे. हालेलुया. जे गमावलं होतं सगळं त्याला मिळालं. जितकं तुमची परीक्षा मोठी, जितकं तुमचं संकट मोठं, तितका तुमचा विजय मोठा आहे. म्हणून संकट आल्यानंतर घाबरू नका. रोमकराच्या पत्रात म्हटलं, संकटातही जयोत्सव करा. हालेलुया म्हणा. हालेलुया. संकटातही देवाची स्तुती असो. संकटातही देव चांगला आहे. संकटातही देव पवित्र आहे. संकटातही म्हणा, संकट समयी सहाय्य करायला तो सदा सिद्ध आहे. हालेलुया. म्हणून त्या संकटाकडे पाहून निराश होऊ नका. तर आमचा देव या संकटातून सोडवायला समर्थ देव आहे. म्हणून पुन्हा एकदा मला सांगू द्या की परमेश्वर मदत करणारा आहे. माझी कोणती समस्या असेल ती पूर्ण करायला देव समर्थ आहे. माझी परिस्थिती किती बिकट असली त्याच्यातून सोडवायला देव समर्थ आहे. म्हणून फक्त देवावर अवलंबून राहा. आणखी कशावर अवलंबून नका. आपल्या स्वतःवर अवलंबून नका, लोकांवर अवलंबून राहू नका. फक्त देवावर अवलंबून राहा. कारण देव आमच्यासाठी अद्भुते, चिन्ह आणि चमत्कार करतो. गेल्या आठवडी मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस योसेफ त्या फारोच्या राजवाड्यात मोठा राजासारखा झाला आणि त्याचा भाऊ याकोब होता, त्याचा बाप याकोब होता. याकोब मृत्यू पावला. त्यावेळेस बाकीचे जे 11 भाऊ होते ते एकमेकावर कुजबूज करायला लागले. याकोब होता त्यावेळेस, तोपर्यंत योसेफाने आपलं चांगलं मदत केली. पण आता याकोब मेला, नक्कीच आपण ह्याच्याशी काय केलंय, आमच्यावर सूड उगवण्याचा तो प्रयत्न करेल. याकोब मेला, बाप मेला. आता मुलांना वाटतं योसेफ आमचा सूड उगवील. पण योसेफ म्हणतो, ठीक आहे, मी कबूल करतो तुम्ही माझं वाईट केलंय, पण जे झालं ते देवानं केलं, त्याने आमचं बरं केलं. तुम्ही जर मला धरून दिलं नसतं तर या दुष्काळामध्ये तुम्ही उपाशी मेला असता. म्हणून देवाने मला मिस्र देशात पाठवलं. तर मला हे सांगायचं आहे की ज्यावेळेस तुमच्यावर काही संकट येतात, तुमचं वाईट होत नाही. तुम्ही विश्वास मात्र धरा, प्रार्थना करा, देवाला धन्यवाद करा. तुमचा कोणताही प्रश्न क्रिटिकल असेल, देव सोडवणार आहे. कोणती समस्या देव तुमच्या जीवनात येऊ देणार नाही. म्हणून असं पाहायला मिळतंय की जरी प्रतिकूल परिस्थिती याकोबाच्या भावावर आली होती, तरी देवाने तर येऊ दिली नाही. कारण योसेफाला यासाठी मिस्रात आणलेलं होतं की त्याच भावांची योसेफाने मदत करावी. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा एकदा ते वचन होतं, पहिले शमूएल याचा 23वा अध्याय, पहिले शमूएल याचा 23वा अध्याय आणि 14, एक मिनिट, 14 वचनाचा, म्हणजे मी सगळे एक्सप्लेन वाचून दाखवत नाही, एक्सप्लेन करतो. मग दावीद रानातील गड्यात राहू लागला. तो जीफ नावाच्या रानातील पहाडी प्रदेशात राहिला. शाऊल त्याचा शोध नित्य करीत असे,
पण देवाने त्यास त्याच्या हाती लागू दिले नाही. पण देवाने त्यास त्याच्या हाती लागू दिलं नाही. पण तुमच्या अनेक समस्या असतील, पण देव सर्वातून तुम्हाला सोडवणार आहे. पण तुमचा पाठलाग शत्रूने केला, पण देव तुम्हाला शत्रूच्या हाती लागू देणार नाही. पण कारण मी माझा भरोसा देवावर ठेवलेला आहे. मी देवाकडे पाहत आहे. माझा सहाय्यकर्ता कोण आहे? सेनाधीश परमेश्वर आहे. आणि म्हणून मी परिस्थितीकडे पाहत नाही, व्यक्तीकडे पाहत नाही, माझ्या स्वतःकडे पाहत नाही. मी फक्त देवाकडे पाहतो. हालेलुया. म्हणून बायबल सांगतं दासाचे डोळे धण्याकडे लागलेले असतात. आता हा प्रकार कसा आहे मी तुम्हाला सांगतो. मागे एकदा सांगितलं होतं, पुन्हा अजून सांगतो. दासाचे डोळे धण्याकडे. आता धण्याच्या घरामध्ये एक मोठं लग्न आहे. लग्नामध्ये सगळे काम करणारे कामगार लोक आहेत. आता लग्न संपल्यानंतर त्या प्रत्येकाला पगार मिळायला पाहिजे त्या दिवसाचा. आणि मग ते सगळे जण रांगेमध्ये उभे राहतात. रांगेमध्ये ते उभे राहतात. बोलू तर शकत नाही मालकाला, धण्याला आम्हाला पगार दे, नाही तर गेला कामात. ते म्हणू शकत नाही आम्हाला पगार दे. त्याचं सगळं लक्ष फक्त धण्याकडे. कोणी नवऱ्याकडे पाहतंय, कोणी नवरीकडे पाहतो, कोणी लोकांकडे पाहतोय, त्यांच्या कपड्याकडे पाहतो. दासाचे धणे मात्र कोणाकडे आहेत? धण्याकडे. आणि धनी बोलत नाही, धण्याच्या हाताकडे आहेत. धनी बोलत नाही, फक्त असा हात करतो. लगेच ताबडतोब सगळे कामगार लोक धावत त्या लग्नामध्ये जातात. फक्त हात करतो. धनी आहे एवढं सगळी जबाबदारी त्याच्यावर आहे. प्रेज द लॉर्ड. तर मला सांगू द्या की तुमचा मोबदला देव देणार आहे. फक्त धण्याच्या हाताकडे पहा, येशूकडे पहा, येशूकडे पहा. ज्यावेळेस तो नुसता हात करील त्याच मागे पुढे पाहू नका. धावत जाऊन त्याचा त्याने जो मोबदला देऊ केलेला आहे तो आनंदाने घ्या. देव तुमचे प्रश्न सोडवणारा देव आहे. फक्त वाट पहा, वाट पहा. आले काही लोकांना पेशन्स नसतो. मग त्यांना असं वाटतं की ताबडतोब काम झालं ना, आता धण्याने आमचं पहिलं काम करावं, म्हणून नंतर लग्न बिग्न ती बायको जाईल त्यांच्या घरी, पण पहिलं आमचे पगार द्या. नाही तसं होत. प्रत्येक मनुष्याने आपल्या सहाय्यासाठी देवाच्या हाताकडे पाहिलं पाहिजे. जोपर्यंत तो देव हाताचा इशारा करत नाही, हालू सुद्धा नका. शांत राहा आणि वाट पहा. तुमच्या हर एक प्रश्नाचं उत्तर देवाकडे आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर इथं असं म्हटलेलं आहे की देवाने या शाऊलाला शत्रूच्या हवाली येऊ दिलं नाही. तर प्रश्न असा आहे की दाविदाने ऐकलं कैल नावाचे जमात आहे, हे लोक आहेत, त्याच्यावर फलिष्त्यांनी स्वारी केली. हॅलो, फलिष्त्यांनी स्वारी केली हे ऐकलं दाविदाने. दाविदाने देवाला विचारलं की त्यांची मदत करायला जाऊ का? त्या कैल नावाच्या या लोकांची मदत करायला मी जाऊ का? देव म्हटलं जा. मग त्याने 600 लोक घेतले आणि त्या कैलमध्ये तो गेला. नंतर असं झालं की शाऊलाला कळालं की दावीद कैलमध्ये आहे. त्याने लगे आता मला हा दावीद सापडला. ज्या नगराला दारं नाही, खिडक्या नाही, मेशी नाही, काय नाही, तिथं दावीद आहे. मला त्याला पकडायला सोपं आहे. म्हणून त्याने तयारी केली. हे ऐकल्याबरोबर कैल शाऊलाच्या बाजूने झाला. हा शाऊल कैलावर स्वारी करणार होता, पण शाऊल येणार आहे हे ऐकताच ज्याची मदत करायला जावं दाविदाने, तोच शाऊलाच्या बाजूने झाला. हालेलुया.
तर मला तुम्हाला सांगू की कैल पलिष्ठाकडे गेला. हे देवाने कोणाला सांगितलं? दाविदाला सांगितलं की पलिष्ठी तुझ्यावर चालून येत आहे. आता 600 लोकांना घेऊन कैल लोकांचा बचाव करावा म्हणून दावीद जातो आणि त्या ठिकाणी उलटच घडतं की शाऊल त्याच्या विरोधात उभा राहतो, निघतो. त्याने ऐकलंय कोणाकडनं हा संदेश की दाविदाला पकडायला शाऊल निघालाय, दाविदाला पकडायला शाऊल निघाला. मग तो परमेश्वर, तेव्हा तुझ्या परवानगीनेच मी कैलची मदत करायला आलो. काय खरंच मी शाऊल माझ्यावर चालून येईल का? काय खरंच मी शाऊलाच्या हाती पडणार काय? देव म्हणता हा दे खोडकर रे का, म्हणजे आमच्या भाषेत देव असं खड्या काढतो नाही का. हा ते पलिष्ठेच्या हाती सापडणार आहे, तू ते तुझ्या विरोधात येणार आहे म्हणून देव म्हणता हा येणार आहे, येणार आहे. असं ऐकल्याबरोबर हे 600 लोक आणि दावीद वाट फुटेल तिकडं पळून गेले. कोणी इकडं पळून गेलं, कोणी तिकडं पळून गेलं, कोणी तिकडं पळून. एकटा दावीद राजा मात्र एका जंगलात गेला आणि त्या जंगलात एका डोंगरात लपला. हालेलुया. आणि त्यावेळेस ते 14 वचन आहे, वाचा. मग दावीद रानातील गड्यात राहू लागला. तो जीफ नावाच्या रानातील पहाडी प्रदेशात राहिला. शाऊल त्याचा शोध नित्य करीत असे, पण देवाने त्यास त्याच्या हाती लागू दिले नाही. आमेन. येऊ दे तर शाऊल, हा येणार आहे. हा तू त्यांच्या तावडीत सापडणार आहे. पण देवाने हे सांगितलं नाही की तरी मी तुला वाचवणार आहे. तो घाबरून गेला आणि पळ सुटला. देवाने त्याला पलिष्ठाच्या हातातून सोडवलेलं आहे. शेवटपर्यंत धीर धरा. देव गप्प बसतो याचा अर्थ देव काम करतो असं करत नाही असं नाही. ज्यास देव काही रिस्पॉन्स तुम्हाला देत नाही, काही तुमच्या आजूबाजूला काही घडत नाही, पण देव मात्र कामात आहे आणि तो शत्रूच्या हाती तुम्हाला सापडू देणार नाही. आज अनेक प्रकारच्या अडचणी आहेत, समस्या आहेत, प्रॉब्लेम्स आहेत. आर्थिक प्रॉब्लेम्स आहे, रोगाविषयीचे प्रॉब्लेम आहे, फॅमिली प्रॉब्लेम आहे, रिलेशनशिप आहे, भीती आहे. सगळे पलिष्ठी तुमच्या मागे येत आहेत. देव पण येऊ देतो, परंतु असा एक वेळ येतो की देव तुम्हाला वाचवतो आणि शत्रूचा पूर्ण पाडाव करतो. हे मॅन, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला तर वाटतं मला खूप खुश वाटतं मला की ते छान आहे. धीर धर, देवाची वाट पहा, देव चमत्कार करणार आहे. हालेलुया. किती लोकांना वाटतं की आज मला देवाने काही आशीर्वाद दिलाय म्हणजे मला कळलंय. आशीर्वाद म्हणजे अंडरस्टँडिंगमध्ये, समजबुद्धीमध्ये काहीतरी उत्तर सापडणं, याला आशीर्वाद म्हणतात. नाही तर काही लोकांना आशीर्वाद लग्न झालं म्हणजे आशीर्वाद आहे. ते ठीक आहे. देहातल्या लोकांचे लग्न कधी ना कधी होणार. स्वर्गात कधी कोणाचं लग्न होणार नाही. देहात आहे तुमचं लग्न होणार. काही लोकांना घर बांधलं, तो आशीर्वाद आहे. तो एक ठीक आहे. देवाने काहीतरी तुमच्यामध्ये ॲड केलं. पण आशीर्वाद म्हणजे काय? तुमच्या समजबुद्धीमध्ये देव त्याच्या वचनाचा प्रकाश पाडतो आणि त्याच्याद्वारे देव तुमचं मार्गदर्शन करतो आणि तुम्हाला विजयी करतो. हा आशीर्वाद आहे. म्हणून त्याने असं म्हटलंय, तेथे त्याने सार्वकालिक जीवन देण्याचं ठरवलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना वाटतं की आज माझ्याशी मला पटलं हे गोष्ट. मी आहे संकटामध्ये, उत्तर नाही सापडलं, पण उत्तर मिळणार आहे. कारण मी ज्या प्रवासात संकटातून चाललेलो आहे त्याच्यात मला देव मॅच्युअर करत आहे आणि एकदा मॅच्युअर झालो की देव चमत्कार करणार. आता काडीची पेटी, अच्छा 15 मोठ्या मुलं 10, 12, 15 वगैरे 20 अगदी पुढे त्याच्या हातात काडीची पेटी देतो. पण एखादा लहान लेकराच्या हातात कोणी काडीची पेटी देईल का? हो, देईल का? म्हणून जोपर्यंत लहान आहे ना तोपर्यंत उत्तर नाहीये. पण एकदा तुम्ही मॅच्युअर झाला की तुम्हाला काय पाहिजे देव सर्व काही गौरवाने पुरवतं.
प्रत्येक गोष्ट देव त्याच्या लेकरांना गौरवाने पुरवतो. म्हणून आपण देवावर विश्वास ठेवूया. तो माझी प्रत्येक गरज ख्रिस्त येशूमध्ये गौरवाने पुरवायला तयार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट रोमकराचं पत्र 5वा अध्याय 8वं वचन, तिथं असं म्हटलंय की देव आपल्या प्रेमाचं प्रतीक हे देतो की आम्ही पापी असताना तो आमच्यासाठी मरण पावला. देव आपल्या प्रेमाचं प्रमाण. आता पापी होतो तरी वाचलो तर संकटातून वाचणार नाही का? हॅलो, एवढा मोठा पापी नरकात जाणार होता, त्याला जर देवाने वाचवलं तो देव तुमच्या जीवनात येणारा अनेक प्रश्न तो मृत्यूप्राय असेल तरी देव सोडवायला समर्थ आहे. कारण त्याने आम्हाला हे मृत्यूचं प्रमाण दिले. प्रॉब्लेम मोठा आहे का? येशूचा मृत्यू मोठा आहे. येशूचा मृत्यू मोठा आहे. मग हे प्रमाण आहे. तुझा प्रॉब्लेम काही असो, कोणतीही समस्या असो, तुला हे प्रमाण आहे की मी तुझ्यासाठी मेलो म्हणून मी तुझ्यासाठी चमत्कारही करणार. एक गोष्ट मला सांगू द्या, बायबल सांगतं येशू ख्रिस्ताला धरून दिलं, येशू ख्रिस्ताला मारलं, येशू ख्रिस्ताला पुरलं, गाडलं, पण देवाने त्याला कोणी उठवलं? देवाने त्याला उठवलं. देव फार अद्भुत देव आहे हो, त्याच्यासारखं कोणीच नाही आहे. त्याने या सैतानाला फार मस्त ट्रॅप त्याच्यावर टाकला सैतानावर, की छोट्या छोट्या प्रॉब्लेममध्ये तो त्याला गुंतवत गेला. त्यामुळे तो अधिकच देवाच्या लोकांना प्रॉब्लेम करायला लागला. तर तो गुंतत गेलेला, मग अधिक संकटात सापडलं, सैतान गुंतत गेला. येशूने त्याला येऊ दिलं, देवाने त्याला ट्रॅपमध्ये येऊ दिलं. आणि असं करत करत ते यरुशलेमेमध्ये त्या वधस्तंभाजवळ सैतानाला आणलं. त्या सैतानाने येशू ख्रिस्ताला मारलं, पुरलं, पण त्याला हे कळलं नाही की येशूला देवाने उठवलं. हालेलुया. प्रमाण आहे. म्हणून जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम येतो तेव्हा क्रूसाकडे पहा. जेव्हा जेव्हा अडचण येते किंवा क्रूसाकडे पहा. म्हणून पौल म्हणतो तुमच्या डोळ्यापुढे मी जो वधस्तंभ ठेवलाय तो कसा गेलाय, कोणी घालवलाय? प्रॉब्लेम आहेत, वधस्तंभाकडे पहा. वधस्तंभ का सांगतो? येशूला पकडलं, येशूला मारलं, येशूला गाडलं. पण वधस्तंभातून एक गोष्ट आम्हाला कळते, देवाने त्याला उठवलं. आज तुम्हाला प्रत्येकाला सांगू द्या, तुम्ही कोणत्या स्थितीतून जातात मला माहीत नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या देवाने येशूला मेलेल्यातून उठवलं तो देव तुमच्या सर्व समस्येतून तुम्हाला बाहेर काढणार आहे. सर्व संकटातून तो तुम्हाला बाहेर काढणार आहे. कारण हे सामर्थ्य देवाचं आहे. जर तो आपल्या पुत्राला मेल्यातून उठवतो, सगळ्यात मोठं सर्व संकटाचा शेवट काय बरं? मरण. मग तुमचे संकट छोटे छोटे मरणापेक्षा तुम्हाला फार मोठी संकट आहेत. फायनान्शियल प्रॉब्लेम, कौटुंबिक प्रॉब्लेम, नवरा बायकोचे प्रॉब्लेम, एकमेकांचे प्रॉब्लेम. पण या प्रॉब्लेमपेक्षा मोठा प्रॉब्लेम काय? मृत्यू. जर येशूने मोठा प्रॉब्लेम मृत्यूला हरवलं तो छोटे छोटे प्रॉब्लेम तो सहजासहजी मिटवणार आहे. हालेलुया. तुमचा कोणताही प्रश्न, म्हणून पुन्हा एकदा सांगतो की संकट आलं की वधस्तंभाकडे पहा. मी तर म्हणतो रोजच पहा, पण विशेष करून संकटकाळी सहाय्य करायला तो सदा सिद्ध आहे. ज्यावेळेस तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे विश्वासाने पहा. जर मृत्यूवर येशूने विजय मिळवला तर तुमच्या संकटावर तो निश्चितच विजय मिळवणार आहे. हालेलुया.
म्हणून देवावर विश्वास ठेवा.